रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रत्येक मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार सुरू झालाय। महाड तालुक्यातील करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच सोमनाथ ओझरडे, शिवसेना शिंदे गटाचे निलेश ताठरे, भाजपकडून अमित मोरे हे 3 उमेदवार आपलं नशीब आजमावत असून यामध्ये सरपंच सोमनाथ ओझरडे यांचं पारडं जड असल्याचं चित्र दिसतंय। सोमनाथ ओझरडे यांनी गाव बैठका घेऊन करंजाडी मतदारसंघातून तीव्र प्रतिसाद मिळवलाय। काल सायंकाळी सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी शिरवली बोद्धवाडी इथं गाव बैठक घेतली असता संपूर्ण ग्रामस्थांनी सोमनाथ ओझरडे यांना जाहीर पाठिंबा दिलाय। मंत्री भरत गोगावले यांनी आम्हाला फक्त आश्वासनं दिली, आमच्या मुलांना MIDC मध्ये कामाला लावतो असं खोटं आश्वासन देऊन आम्हाला फसवलं असं बोलत ग्रामस्थांनी मंत्री गोगावले यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। तरुण तडफदार नेतृत्व असलेले सोमनाथ ओझरडे यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत असून सोमनाथ ओझरडे हे प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास शिरवली बोद्धवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। गेली कित्येक वर्ष झाले आम्हाला बरेचसे असे नेते या ठिकाणी आले, आश्वासन देतात आणि इथून निघून जातात। त्यांचं कामं झालं की आम्हाला परत आमच्याकडून पाठी फिरून सुद्धा बघत नाहीये। पण सोमनाथ भाऊ ओझरडे यांना आम्ही गेल्या काही वर्षापासून आम्ही ओळखतो त्यांना आणि त्यांची कारकिर्दीची कामाची कारकिर्दी आहे ती खूप सारी आम्ही ऐकलेली आहे, पाहिलेली आहे आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की यावेळेस आम्ही सोमनाथ भाऊंना चांगल्या प्रकारे सपोर्ट करू आणि आपली जी मशाल आहे ती आम्ही दत्तकती ठेवणारच असं आम्ही त्यांना म्हणून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत। आणि सोमनाथ भाऊ ओझरडे यांचं 1 नंबरचं जे बटन आहे मशाल ते आपल्याला दाबायचं आहे आणि खाली 3 नंबरला सुषमा चंद्रकांत मोरे यांचं सुद्धा मशाल ही निशाणी आहे। तर हे 2 बटन दाबून आम्ही मशाल आपली दत्तकती करणार आहोत आणि आपल्या शिरवली बोद्धवाडीकडून जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।